हॅलो व्ह्यूअर्स, आज आपण या व्हिडिओमध्ये एक अतिशय महत्त्वाचा अपडेट पाहणार आहोत। एक GR आलेला आहे। त्या GRने आरोग्य सेवक या पदाची पात्रता बदललेली आहे। तसेच आरोग्य सेवक भरतीबाबत पदोन्नतीने करावयाची भरती आणि नामनिर्देशन म्हणजे सरळ सेवेने करावयाची भरती यांचं जे प्रमाण आहे, रेशो आहे, ते सुद्धा बदलण्यात आलेलं आहे। तर हा GR आपण आता डिटेलमध्ये पाहणार आहोत। असेच महत्त्वाचे व्हिडिओज मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे असे महत्त्वाचे व्हिडिओज सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील। हे पहा, मसुदा नियम। या नियमांना महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा प्रवेश सुधारणा नियम 2024 असे संबोधण्यात येईल। महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा प्रवेश नियम 1967 मधील परिशिष्ट 5A मध्ये जिल्हा तांत्रिक सेवा वर्ग 3 गट क आरोग्य श्रेणी 3 मधील अनुक्रमांक 1 येथील आरोग्य सेवक नोंदी समोर स्तंभ क्रमांक 4 मध्ये नियुक्तीसाठी पात्रता आणि पद्धती या शीर्षकाखाली प्रचलित नियमांऐवजी पुढील प्रमाणे सुधारित नियम करण्यात येत आहेत। आता या पॉईंट नंबर 2चा अर्थ एवढाच आहे की अगोदर हे 1967 चे नियम लागू होते आणि त्यामध्ये या 67च्या नियमामध्ये पात्रता आणि पद्धती दिलेला आहे। तर त्या पात्रता आणि पद्धतीमध्ये 2024 मध्ये बदल करण्यात आलेला आहे। अगोदर जी पात्रता पद्धती होती ती आता नाही आहे, आता नवी पात्रता आणि पद्धती आलेली आहे। आता इथे दोन गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत। एक म्हणजे पदोन्नती, प्रमोशन, आणि दुसरं म्हणजे नामनिर्देशन, म्हणजे जे सरळ सेवाद्वारे भरती होती ना ते, एक प्रमोशन आणि सरळ सेवाद्वारे जी भरती होती ते। आता हे पाहिजे, आरोग्य सेवक पुरुष पदावर यापैकी एका प्रकारे नेमणूक केली जाईल। यापैकी एका प्रकारे म्हणजे पदोन्नती किंवा नामनिर्देशन। तर पदोन्नतीमध्ये कशी होईल, तर जे गड्डमध्ये आहेत, जिल्हा परिषद सेवेतील गड्ड परिचर हे पद ज्यांच्याकडे आहे, तसेच त्या पदावर ते 3 वर्षापेक्षा कमी नसेल, म्हणजे कमीत कमी 3 वर्ष पाहिजे इतकी जर त्यांनी सेवा दिली तर सर्व पात्रतावर ज्येष्ठता वगैरे सगळं पाहून हे जे निकष खालील पूर्ण करील ना त्याला आरोग्य सेवक म्हणून निवड देण्यात येईल। तर निकष काय आहेत, तर विज्ञान या विषयासह माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा समतुल्य अर्हता परीक्षा उत्तीर्ण, विज्ञान या विषयासह माध्यमिक म्हणजे 10वी, तसेच काय बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पुरुष यांच्यासाठी शासनाच्या विभागीय आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र आणि सार्वजनिक आरोग्य संस्था नागपूर यांच्याकडून घेण्यात येणारे 12 महिन्यांचे मूलभूत प्रशिक्षण किंवा शासनाने समकक्ष ठरवलेल्या इतर संस्थेतील अभ्यासक्रम 3 संधीमध्ये यशस्वीरित्या पूर्ण करणे आवश्यक राहील। हे कोणासाठी? पदोन्नती, प्रमोशनवाल्यासाठी, तुमच्यासाठी नाही, म्हणजे जे सरळ सेवा देत आहेत त्यांच्यासाठी नाही। आता हा ब पॉईंट तुमच्यासाठी बरं का। आता लक्ष द्या, निवड समितीने घेतलेल्या स्पर्धा परीक्षेच्या निकालाच्या आधारे निवडलेल्या व खालील निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांमधून नामनिर्देशनाने, म्हणजे आता बघा वयोमर्यादा काय, वयोमर्यादामध्ये किमान 18 वर्ष, कमाल 38 वर्षापेक्षा जास्त असू नये, आणि आरक्षण ज्यांना आहेत त्यांचं 43 वर्षापेक्षा जास्त असू नये। किमान शैक्षणिक पात्रता हे पहा, विज्ञान या विषयासह उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे 12वी किंवा समतुल्य अर्हता परीक्षा उत्तीर्ण, आणि म्हणजे हे पाहिजेच बरं का, म्हणजे हे पाहिजे एक विज्ञान 12वी मध्ये विज्ञान म्हणजे सायन्स, आणि बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पुरुष यांच्यासाठी शासनाच्या विभागीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र आणि सार्वजनिक आरोग्य संस्था नागपूर यांच्याकडून घेण्यात येणारे 12 महिन्यांचे मूलभूत प्रशिक्षण किंवा शासनाने समकक्ष ठरवलेल्या इतर संस्थेतील अभ्यासक्रम 3 संधीमध्ये यशस्वीरित्या पूर्ण करणे आवश्यक राहील।
हे नागपूर जी संस्था आहे त्याच्याकडून 12 महिन्यांचे मूलभूत प्रशिक्षण एकतर ते पाहिजे, नाहीतर त्याच्या समकक्ष जे काय अभ्यासक्रम असेल त्या तुम्हाला 3च संधी आहे, त्यासाठी 3 संधीमध्ये तुम्ही तो पूर्ण करायचा आहे. आता प्रमाण काय केलेलं आहे, आरोग्यसेवक पुरुष या पदावरील पदोन्नती, प्रमोशन व नामनिर्देशन यांचे प्रमाण अनुक्रमे 25-75 असे राहील. म्हणजे काय, समजा जर 100 विद्यार्थी असतील त्याच्यामधून 25 पदोन्नती प्रमोशनाने घेणार आणि 75 सरळ सेवा भरती थ्रू घेणार. म्हणजे ही चांगली गोष्ट आहे. बाकी काय नाही, मग संगणक पात्रता वगैरे, भाषा पात्रता वगैरे याबद्दल काही अपडेट्स आहेत, पण ते एवढे काही महत्त्वाचे नाही आहेत, त्या अगोदरसुद्धा होतेच. हे 2 महत्त्वाचे अपडेट जे म्हणजे पात्रता आणि दुसरं म्हणजे प्रमाण, पदोन्नती आणि नामनिर्देशन यांचं प्रमोशन 25 आणि सरळ सेवा भरती 75. ठीक आहे. तर यामध्ये काही तुम्हाला अडचण असेल तर कमेंट करून तुम्ही विचारू शकता. आशा करतो या व्हिडिओमध्ये तुम्हाला फायदा होईल. ऑल द बेस्ट. थँक्यू.